श्री जगद्गुरु धीर तो कारण साह्य होतो नारायण नदी हो शेण वहू चिंता दासासी सुखे करावे कीर्तन हर्षे हरीचे गुण वारी सुदर्शन आपणची कळकाळा जीवेची माता बाळा जडोहारी होता तो नव्हे दाता प्राकृता या सारिखा हे तो माझ्या अनुभवे अनुभवा आले जीवे तुका म्हणे सत्य व्हावे आहाच नये कारणा सुखे करावे कीर्तन हर्षे गावे हरीचे गुण वारी सुदर्शन आपणची कळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून कीर्तनाची साधना करू इच्छिणाऱ्या भक्तीची साधना करू इच्छिणाऱ्या साधकांना अनुभवपूर्वक एक आश्वासन देतात, धीर देतात, महत्वाचा अशा प्रकारचा संदेश देत आहेत. कालच आपण या विषयाला थोडीशी सुरुवात केली होती. ज्या वेळेला जीवनामध्ये भक्तीची साधना करण्याचं निश्चित होतं. भक्तीची साधना करणं या शब्दाचा अर्थ आहे नामस्मरण, कथा, कीर्तन, पंढरीची वारी, श्रवण, कीर्तन, स्मरण, पूजन, ध्यान या सगळ्या. आणि मग याला जर पूर्ण वेळ द्यायचा ठरला तर साहजिकच आहे संसाराकडे पाठ करावी लागते. दोन्हीकडे तोंड नाही करू शकत आपण. एकाकडे तोंड केलं की कळत न कळत दुसऱ्याकडे आपोआपच काय होते, पाठ होते. भक्तीला जीवनात प्राधान्य दिलं तर संसाराकडे दुर्लक्ष होतं. संसाराला प्राधान्य दिलं तर भक्तीकडे काय होतं, दुर्लक्ष होतं. आता काय संसाराचं फल विनाशी आहे. संसार करून आजपर्यंत कोणीही दुःखातून मुक्त झाला नाही, तृप्त झाला नाही, आनंदी झाला नाही, चिंतारहित जीवन झालं नाही, धैर्यरहित जीवन झालं नाही, दुःखरहित जीवन, हे सगळं खरंय. भक्तीनं साक्षात भगवंताचीच प्राप्ती होत असल्यामुळं सुखाच्या बाबतीत मनुष्य परिपूर्ण होतो. दुःख राहतच नाही, चिंता राहतच नाही, भीती राहतच नाही. जन्ममरणातून पलीकडे जातो, हेही खरंय. पण हे भक्ती पूर्ण झाल्यानंतर घडतं. भक्तीला लागल्यानंतर हे घडायचा काही संबंधच नाहीये. भक्तीची परिपूर्ण अवस्था झाल्यानंतर पुढच्या या गोष्टी आहेत. आज वर्तमान जीवनामध्ये जर भक्तीला समर्पण स्वतःला करायचं असेल, भक्तीमध्ये स्वतःला झोकून द्यायचं असेल तर मग संसाराकडे दुर्लक्ष करावं लागतं. आणि संसाराकडे दुर्लक्ष केल्यानंतर जे तोटे होतात ते भरून कसे काढायचे. म्हणजे संसारामध्ये सामाजिक जीवन जगावं लागतं. त्यामध्ये समाजाकरताही आपल्याला काय द्यावा लागतो, वेळ द्यावा लागतो. जो समाजाकरता वेळ देणार नाही, समाज त्याच्याकरता वेळ द्यायला रिकामा राहत, ठरलेलंच राहतं. पत्रिका आली तरी लोक विचारतात, करे आपल्या लग्नाला हे आला होता का? आला असलं तर म्हणजे रिकामा चालता काय घेऊन आलता म्हणून तो यायला करतात. यादी असतात महाराज लोकांकडे, माहित असतं बरोबर आपल्या पोरीच्या लग्नामध्ये कोण कोण आलं होतं आणि कोणी काय काय आणलं होतं. आणि मग त्याने जसं आणेल तशाच प्रकारे त्याचे घरोघर असा एखादा उत्सव असेल तर
बाहेर करायचं जायचं, जर कोणी आलंच नसेल, कोणी एखादा येतच नसेल तर त्याच्याकडे कोणी जात नाही. आणि मग जीवन जगायचं तर जीवनामध्ये अनेक वेळेला समाजाचीही आवश्यकता असते, गरज असते. किती मोठा असून काय उपयोग आहे. आमच्याकडे घडलेली घटना आहे. मंदिराची वर्गाने काहीतरी दिली नाही, त्याच्यामुळे मग सगळ्यांनीच त्याच्यावर बहिष्कार घालायचं ठरवलं. ते म्हणे काय होणार आहे तुमच्या बहिष्काराने, माझं मला काय कमी, मोठा शेतकरी, 5 गडी वगैरे, तोवर नाही काही. त्यांच्याकडे लग्न निघालं. महाराज गावातून लग्नाला त्याच्याच घरचे फक्त माणसं गेले, दुसरा माणूसच नाही गेला. पाहुणे रावले, त्याला माहिती इकडचे कोणी येणार नाही म्हणून त्याने दुसरीकडचे बरेच बोलवले होते. ते कसं नंतर त्याची म्हातारी कुचकली. खांदा द्यायला कोणी नाही, खांदा द्यायला त्याला नाक घासीत यावं लागलं. त्याला ज्याने लोकांनी सांगितले होते तेवढे तर पैसे दिले, परत त्याचं व्याज द्यावं लागलं त्याला मंदिराला. अशा काही सामाजिक जीवन जगत असताना काही सामाजिक जी कर्तव्य आहेत, सामाजिक बांधिलकी ज्याला म्हणतात, तर त्याप्रमाणे वागावं लागतं. आणि मग भक्तीच करायची म्हटलं तर साहजिकच त्याकडेही दुर्लक्ष होतं. काही कौटुंबिक जबाबदारी असते, कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं. शारीरिक जबाबदारी आहे, शरीराकडे दुर्लक्ष होतं. आणि मग हे सगळ्याकडे जर आपण पाठ केली तर कसं व्हायचं, ही भीती वाटत राहते, भीती वाटते. आता चलतीचा काळ आहे, हातपाय हलतात. यावेळेला आपण काहीच नाही केलं, नुसतंच नामस्मरण केलं, हे केलं, निष्काम नामकन धमकन हे डोक्यात घेतलं, पुन्हा हातपाय चालना गेले, बिमार पडलो, मग कोण विचारेल वा आपल्याला. अशा प्रकारची एक भीती साधकाला वाटत असते. आणि त्याच्यामुळे मग तो साधन करत असताना पूर्ण झोकून न देता जमेल तेवढं इकडचं सांभाळून साधना करण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. तर त्याला तुकोबराय या अभंगातून सांगतात, अरे तू काहीच काळजी करू नकोस, तू स्वतःला झोकून दे भक्तीमध्ये. म्हटलं हे बाकीच्या बाजू त्याची चिंता नको करू, त्या सगळ्या बाजू भगवान परमात्मा सावरायला तयार आहे. साह्य होतो नारायण, नारायण साह्य होतो. भक्तीमध्ये ज्याने स्वतःला झोकून दिलेला आहे त्याला प्रत्यक्ष भगवान काय करतो, साह्य होतो. देव त्याची कामं करतो. उज्जैनला ज्योतिर्लिंग महाकालेश्वर म्हणून नाव आहे. तर ते महाकालेश्वर हे नाव का पडलं, कोणत्या भक्ताकरता भगवान शंकर त्या ठिकाणी आले, ती कथा काल पाहत असताना तिथं त्यांनी असं सांगितलेलं आहे की काही ब्राह्मण मंडळी भगवान शंकराची पूजा करत होते. एका गवळ्याच्या पोराने ते पाहिलं, गाई चारणाऱ्या, आणि त्याला ते खूप आवडलं. मग त्याने दुसऱ्या दिवशीपासून पूजा करायला सुरुवात केली. काय त्याचं पूर्वीचं पुण्य असेल, तो पूजेमध्ये इतका तन्मय होऊ लागला की मग गाई कुणीकडे जायला लागल्या. त्याच्या घरची आई कडक स्वभावाची होती, ती आई त्याला त्रास द्यायला लागली. अरे हा एकदा सकाळी पहाटेच गेला आणि भगवंताचं ध्यान करत बसलेला आहे. तर भगवान शंकर स्वतः त्याचं रूप घेऊन घरी आले आणि त्यांनी गाईचं शेण काढलं, त्यांनी गाईला चारा टाकला आणि गाई चारायला नेल्या, असं तिथं प्रत्यक्ष दाखवलेलं आहे. बीजदळोनिया केली आराधना, लागे नारायणा पेरण येते, असं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. देव
त्याच्या पाठीमागे उभा राहतो, हे निश्चित आहे. पण मग अगोदर देव उभा राहतो, मग यानं भजन करायला जायचं असं तर नाही घडत. त्याच्याकरता धैर्य धारण केलं गेलं पाहिजे. म्हणून धीर तो कारण. धैर्य हा परमार्थामध्ये फार महत्वाचा गुण आहे. धीर सुटला की संपले, साधना संपली. अरे धैर्याच्याच दोरीवर हा प्रवास करावा लागतो. सात्विक धैर्य लागतं. धैर्य अतिशय महत्वाचं आहे. धैर्य सुटता कामा. धीर तो म्हणून मूळ भांडवल परमार्थामध्ये, या साधनेमध्ये कशाचं आहे? धैर्याचं आहे. धैर्याचं. धैर्य अत्यंत महत्वाचं लागतं. धैर्य, विश्वास. विश्वास असला म्हणजे धैर्य निर्माण होतं. विश्वासाला धैर्याला कारणीभूत कोण असतो? विश्वास असतो. आपल्या आई पाठीमाग असं म्हणलं की लहान मूल मरत सापाला धरायला घाबरत नाही का? त्याला विश्वास असतो की आपली काय आहे? आई आहे, आई आहे. तसा संतावर, देवावर विश्वास असला की हे धैर्य तयार होतं. तुकोबार ते सांगतात, धीर तो कारण. धीर हा कारणीभूत आहे. धीर, ते धैर्य आपल्या जवळ असलं की भगवान परमात्मा निश्चित स्वरूपामध्ये सहकार्य करतो. नारायण साह्य होतो, देव साह्य होतो. पण देवाला कसं काय कळायचं आपल्याला केव्हा अडचण आले, कशाची अडचण आले, काय अडचण आले? म्हणूनच नारायण शब्द वापरला. पांडुरंग साह्य होतो, विठ्ठल साह्य होतो असं नाही, नारायण साह्य होतो. नारायण शब्दाचाच अर्थ आहे तो अंतःकरणामध्ये असणारा परमात्मा साह्य होतो. तो साह्य झाला. हृदय निवासी बुद्धी दिली ज्यासी नाश नाही नाश. परमात्मा हा आत असल्यामुळं त्याला सगळ्या अडचणी वगैरे समजतात. भगवान स्वतः सहकार्य होतो, साह्य करतो. साह्य होतो नारायण. नेदी हो शेण वाहू चिंता दासाशी. आणि काय करतो तो? दासाशी शिण होऊन येती आणि दासाशी चिंता वाहून येते. दासाला दुःखही होऊ देत नाही आणि दासाला चिंताही वाहू देत नाही. दास वाहत असेल एखादा तर देवाला त्याचे काय नाविलाज आहे, पण दासाला चिंता वाहण्याची गरज नाही पडू देत. तो दासाची चिंता स्वतः वाहतो. दासाची चिंता आपण स्वतः करतो. भगवान सांगतात, माझा भक्त झाल्यानंतर त्याला चिंता करण्याची आवश्यकता पडत नाही, गरज राहत नाही. जसा गर्भामध्ये असणारा जीव तो कुठल्याच प्रकारचा उद्योग करत नाही, तरी आपण संध्याकाळी काय खायला मिळेल ही काय करत नाही, चिंता नाही वाट. सर्व भावी गर्भगोळ उद्यमाते कोणाही नेणे, कोणाही उद्यमाते गर्भगोळ नेणे. गर्भस्थित असणारा तो बालक, त्याला भूक लागते, त्याला तहान लागते. त्याचं शरीर आता मोठं झालेलं असतं, नूतन 2-5 दिवसामध्ये ज्याचा जन्म होणार आहे त्याला सगळं लागतं. आणि मग तरीही तो चिंता नाही करत. व तो बाहेर जाईल, बाहेर आल्यानंतर आपण काय खाणार, कुठं राहणार, मग अगोदर काही फोन करावा, एखादी खोली बुक करून घ्यावी, तिकडून यायचं, रिझर्वेशन काढावं, अमकं करावं, तमकं करावं. लहान मुलाला ते कसलीच चिंता नाही करत. का नाही चिंता करत? तर त्याची चिंता सगळी कोण करत असते? आई करते ना. आईनं त्याची चिंता उचललेली आहे म्हणून ती चिंता नाही करत. तसाच परमात्मा सुद्धा आपल्या भक्ताची सगळी चिंता करत असल्यामुळे भक्त चिंता करत नाही. भक्ताला चिंता करण्याची आवश्यकता राहत नाही. भक्ताने चिंता करण्याची गरजही अशा प्रकारची नाहीये. तो का म्हणे चिंता, हा तो का म्हणे चिंता कैसी ते मेने लढेवाळ ताने विठाईचे. विठाईचे लढेवाळ ताने
असा मी असल्यामुळं माझी आई महाराज जगदंबा आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न आहे, आणि तिनं माझा भार घेतलेला आहे. हे तितकंच खरं की विश्वासच कमी पडतो. आपल्याला चिंता करावी लागते, त्याचं कारण काय आहे? विश्वास कमी पडतो. आपल्या चिंतेनं फार काही घडतं असं नाही. म्हणजे आपण लय काळजी केली म्हणजे लय सावरतं किंवा आपण काळजी करतो म्हणून हे घडतं असं नाही. मग आपण काहीच करायचं, आपण आपलं कर्तव्य करायचं. कर्तव्य तर आपण केलंच पाहिजे ना, फक्त चिंता नाही करायची. कर्तव्य करणं वेगळं आणि चिंता करणं वेगळं. चिंता करणारी माणसं कर्तव्य करतात असं नाही. कर्तव्य करणारी माणसं चिंता करतात असं नाही. चिंता आणि कर्तव्य हे दोन भाग वेगळे. बोल नाही तुझ्या दातृत्वपणाशी आम्ही अविश्वासी सर्व भाग. आपण कर्तव्य कमी करतो, चिंता जास्त करतो, काळजी जास्त करतो, स्वतःला फारच शहाणे समजत असतो. भक्तिमय ज्याला जीवन जगायचंय त्याने ही सगळी काळजी त्याच्याकडे ढकलली पाहिजे, देवाकडे. निश्चिंत अशा प्रकारचं जीवन भक्ती करता आवश्यक आहे. भक्ती स्थिरावल्यानंतर मुरल्यानंतर चिंता निघून जाते, पण सुरुवात करत असताना चिंता दूर करावी लागते. चिंताच न राहणं आणि चिंता दूर करणं ह्या दोन भाग वेगवेगळे आहेत. पहिल्यांदा आपण चिंता असते ते चिंतेला काय करावं लागतं? बाजूला करावं लागतं आणि भक्ती करावी लागते. आणि भक्तीची परिपूर्ण अवस्था झाल्यानंतर मग चिंता राहतच नाही. भगवान परमात्मा ज्या वेळेला अंतःकरणामध्ये प्रगट होतो त्यावेळेला मग चिंता तिथं राहत नाही. तोपर्यंत चिंता करायची नाही. आणि मग चिंता सोडायची ती कशाच्या आधारावर? विश्वासाच्या आधारावर. देवावरचा विश्वास. विश्वासाला आधार संत वचन आणि भगवत वचन, शास्त्र वचन. विश्वासाला आधार दुसरा काहीच राहत नाही. तिथं काही चेक येत नाही त्याच्या आपल्या नावावर त्याच्या बँकेचा, काही स्टॅम्प पेपरवर त्याची सही घेता येत नाही, काही नाही. साधू संतांनी जे लिहिलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवून धैर्य धारण करणं हेच साधकाच्या हातामध्ये असतं. तुकोबाराय म्हणतात धीर तो कारण. धैर्य धारण करणं हे या साधनेला मूळ अशा प्रकारचं कारणीभूत आहे. धीर तो कारण, साह्य होतो नारायण. निश्चित असो द्यावा धीर, असो द्यावा धीर सदा समाधान. आहे नारायण जवळ, देव जवळ आहे. दिसत जरी नसला तरी धैर्य धारण केलं पाहिजे. लोक माणसं म्हणतात चांगलं काम करायला लय कटकट हो, हे अशुद्ध वाक्य आहे, अपसिद्धांतात्मक वाक्य, चुकीचं वाक्य आहे. हे कुठल्या मानसिकतेतून तोंडातून बाहेर पडतं माहितीये? ह्यांना वाटत असतं की बा आम्ही चांगलं काम केलं तर सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं म्हणून. ही अपेक्षा असते की बाबा आता आपण काय आपलं काम करतोय का? देवाचं काम करतोय ना, मग सगळ्यांनी नको का सहकार्य करायला? देवाचं काय करू राहिलं? शांत करण्याकरता, तुझं दुःख घालवण्याकरता तुला करायचं, आणि काय देवाचं देवाकरता काय करू राहिलाय तू? उपकार करायला लागले देवावर. आपण सत्य करतो, पारायण करतो, दिंड्याला जातो, पायी जातो, नामस्मरण करतो, म्हणजे देवावर उपकार करण्याकरता करतोय, देवाचं करतोय. हे कळत नाही महाराज आम्हाला. आम्हाला देवा करता करतो. वा काय उदार झाला देवा करता. भाडव्या तुझे तुला करता होईना गेलं, देवा करता करून राहिलाय.
आपल्याकरता काय करावं हे सूचना गेले, लोकांकरता करायला लागला, देवाकरता करायला लागलाय. आणि मग त्याची अपेक्षा असते की बुवा याच्यात सगळ्यांनी सहकार्य करावं, सगळ्यांनी मदत करावी. आणि मग नाही केलं की बुवा चांगल्या कामाला लयच अडचण आहे. असं काय ठरलेलं आहे? तर अविनाभाव संबंध त्याचा. चांगलं काम करायला लागलं की अडचणी, वाईट काम करायला लागलं की सहकार्य, असं काही नाही. प्रत्येक कामामध्ये काही अडचणी असतातच. पण मग स्वार्थाचं काम असताना अडचण आली तरी ती अडचण नाही वाटत, मग ती ताकदीनं बाजूला करतो. आणि हे असं काय असलं की मग सरळ सगळ्यांना हो असं वाटतं. या मानसिकतेतून ते वाक्य बाहेर पडलेले आहे. चांगल्या कामाला अडचणी, वास्तवता असे चांगल्या कामाला सहकार्य असतं. चांगल्या कामाला अडचणी नाही येतो. चांगल्या कामाला उलट भगवंताचं काय होतं? सहकार्य होतं, साह्य होतं. नारायण साह्य होतं, देव साह्य होतो. चांगलं काम करण्याचा नुसता संकल्प करावा तर परमात्मा अनुकूल अशा प्रकारच्या परिस्थित्या निर्माण करतो. आणि मग थोडंही प्रतिकूल ज्याला सहन होत नाही अशा माणसाने या नादीच लागू नये ना. ध्रुव बाळ ज्या वेळेला भगवंताला भेटायचं म्हणून निघालेला आहे. कुठं जायचं, काय करायचं, कसं करायचं काहीच माहिती नाही. एवढं पोरगाने निघाला. आता निघाला म्हणजे गेलं की त्याला पाय घरे टाकले असते का, असतील का पुढे त्याचे कोणी? असं थोडी. पण 2-4 दिवस चालत गेल्यानंतर मग भगवंताने नारदाला पाठवलं. महाराज अरे तो चाललेला आहे, त्याला मार्गदर्शन कर. मग 4 दिवस त्याला काय करावं लागलं? धैर्य धारण करावं लागलं ना. 4 दिवस नुसते विश्वासावर तो चालला. नंतर नारदाने सांगितलं तपश्चर्या कशाला म्हणतात, देवाचे दर्शन करायचं असेल तर काय करावं लागतं, कोणता मंत्र जपायचा, कसा जपायचा, कसं ध्यान करायचं, कुठं बसायचं, काय खायचं, काय. मग नारदाने सगळे पुढचे. पण तोपर्यंत त्याला याला स्वतःच्या धैर्यावर चालावं लागलं. मला चांगल्या कामाला खूप सहकार्य आहे. आज तर खूपच सहकार्य आहे. आपल्याला जो कधी कधी त्रास होतो तो आपल्या मानसिकतेमुळे त्रास होतो, लोकांमुळे नाही त्रास होतो. लोक चांगलेच आहे, पण लोकांनाही अनेक ठेसा लागलेल्या आहे चांगल्या कामाला सहकार्य करत असताना. त्यांचा तरी काय दोष आहे? चांगल्या कामाच्या नावाखाली अनेकांनी त्यांना काय केलेलं आहे? फसवलेलं आहे. त्याच्यामुळे मग तेही थोडासा विचार करतातच ना. साह्य होतो नारायण. आणि लोकांकडे पाहायची आवश्यकताच नाही आहे. आपण आपल्याकरता करू लागलोय. भक्तीची साधना भक्तीची साधनाही आपल्याकरताच असते, पण देवाला आवडत असल्यामुळे देव त्याच्यामध्ये सहकार्य करतो. साह्य होतो नारायण, देव सहकार्य करतो. देव अशा प्रकारचा कट्टर अशा प्रकारचा विश्वास असेल, निष्ठा असेल, वाटेल तो प्रसंग आला तरी आम्ही सोडणार नाही. जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्म घोळ भंगा जाये, वळवानळ त्रिभुवन तरी मी तुझी. असं जर निष्ठा असेल तर निश्चित परमात्मा काय होतो? साह्य होतो. आणि मग उभे कधी बी मोडणाऱ्याला देवाने तरी कशाला साह्य करावं? एवढा पश्चाताप करायला वेडा थोडाच आहे तो अशाला साह्य करतो की ज्याला साह्य केल्यानंतर त्या साह्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. तेव्हा साह्य होतो नारायण. नेदेव होऊ सेन. नंतर तो आपल्या भक्ताला दुःखच होऊ देत नाही, चिंता वाहू देत नाही. त्यांची चिंता स्वतःच वाहतो, ते दुःख स्वतः अंगावर घेतो. सुख ठेवी आम्हासाठी, दुःख आपणाची घोटी. म्हणून सुखे करावे कीर्तन. ही साधना आनंदाने करावी,
निशंक मनाने करावी. सुखे शब्दाचा अर्थ कुठल्याही प्रकारची मनामध्ये चंचलता न ठेवता, आशंका न ठेवता, भीती, चिंता, काळजी असला काही संबंध मनामध्ये न ठेवता आनंदाने कीर्तन करावं. आनंदाने सुखे करावे कीर्तन. मुखे गावे हर्षे गावे हरीचे गुण. कीर्तन करावं म्हणजे कीर्तन करावं म्हणजे नेमकं काय करावं तर हरीचे गुण हर्षे गावे. यथार्थवाद सांडून उपचार नाही बोलावे. त्याच्या खाली अभंग आलेला ना, हरीचे हरीचे गुण गावे. आनंदाने हरीचे गुण गावे. कारण ती जी गादी आहे ती भगवंताचे गुण गाण्याकरता गादी आहे. लोकांना संडास बांधायचं सांगण्याचं ते स्थळ नाहीये. सामाजिक कार्यक्रम राबवण्याचं ते ठिकाण नाहीये. त्याच्याकरता वेगळं व्यासपीठ उभं करावं आणि त्या व्यासपीठावरून ती कामं करावी. या व्यासपीठावरून ती कामं करण्याची गरज नाहीये. हे व्यासपीठ पवित्र ठेवा. फार मोठी जबाबदारी आहे कीर्तनकारावर आज. भविष्य कधीच क्षमा करणार नाही आज जर कीर्तनकाराने लाज सोडल्या तर. मागच्याने आतापर्यंत हे भगवंताचे गुण गाण्याचंच माध्यम म्हणून ठेवलेलं आहे आणि तशाच प्रकारचा हा वसा पुढच्या पिढीला देण्याची आपल्यावर जबाबदारी आहे. हे निश्चित अंतःकरणामध्ये ठेवावं की लोक जमतात ते आपल्याकरता नाहीये, कीर्तनाकरता जमतात, देवाचे गुण ऐकण्याकरता जमतात. स्वतःला शहाणं मानण्याचं काहीच कारण नाहीये. तुमच्या बापाला उभं करा, बघा लोक किती जमतात ते. त्या गादी करता, त्या नावा करता, त्या भगवंताच्या गुणा करता लोक जमतात. तिथं जी श्रद्धा आहे ही कीर्तनकारावर श्रद्धा आहे असं नाही, त्या स्थळावरची श्रद्धा आहे. आणि म्हणून त्या स्थळाचा गैरवापर कोणाच्याही सांगण्यामुळे नका करू. अन्यथा जर लोकांना हे कळालं की इथं कीर्तन नाही होत, इथं दुसरेच कार्यक्रम होतात, तर लोकांच्या भावना नष्ट होतील आणि भावना नष्ट करण्याचं श्रेय आपल्याला मिळेल. आज संतांच्यावर जी भावना आहे लोकांची, आता शिक्षितावरही भावना राहिलेली नाही, नेत्यावरही भावना राहिलेली नाही लोकांची. संतावर अजून थोडीफार भावना आहे आणि ही भावना ठेवायची जबाबदारी कीर्तन करणारावर आहे. म्हणून कीर्तनामध्ये हरीचे गुण गावे, सुखे गावे, काही कोणी करू शकत नाही. आणि भगवंताची जी इच्छा कोणाकडून काही करायचं असेल तर मग त्याला कोणी निवारूही शकत नाही. तेव्हा हर्षे गावे हरीचे गुण, आनंदाने हरीच्या गुणाचं कीर्तनामध्ये कथन करावं. परमात्मा उदार कसा आहे, परमात्मा वैराग्यवान कसा आहे, परमात्मा ज्ञानवान कसा आहे, परमात्मा ऐश्वर्यवान कसा आहे, परमात्मा लक्ष्मीने युक्त कसा आहे. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हाच विषय, हा विषय नाही कीर्तनामध्ये, हाच विषय अशा प्रकारचा गावा. काही कमी पडू देणार नाही परमात्मा. भगवान स्वतः सुदर्शन घेऊन त्या ठिकाणी उभा राहील आणि किती घातक असा कळीचा काळ असेल तरी त्याच्याकडून येणाऱ्या दोषाला तो दोषाचं निवारण करेल. वारी सुदर्शन आपणाची कळे काळा,
सुदर्शनाच्या साह्याने कळीच्या काळाचं निवारण करील जर आपण या साधनाचा स्वीकार केला तर. सुखे करावे कीर्तन, हर्षे गावे हरीचे गुण. वारी सुदर्शन आपणाची कळीकाळ. उपपत्ती सांगतात तुकोबारायाला. तुकोबाराय म्हणतात, अरे एखादा सामान्य अशा प्रकारची माऊली असेल आणि तिचं लहान मुलं असेल, आणि जर काही त्या लहान मुलावर घातक प्रसंग येऊन आदळला तर महाराज ती आई स्वतःचा जीव द्यायला तयार होते. त्याच्यावरचा कठीण प्रसंग दूर करण्याकरता स्वतः जीव द्यायला तयार होते. जीव मागं मी सांगितलं होतं, मला एका ठिकाणी शेतात गोठ्यामध्ये जनावरं बांधलेले आहेत, नूतन गाय जणलेली आहे आणि तिचं वासरू असं कडेला बांधलेलं गायमध्ये, आणि वाघाने पाहिलं वासरू आहे. हिंस्र पशुला नूतन जन्मलेले वासर म्हणजे त्यांचा आहार, आणि त्याने तो वासरावर नियम धरून बरोबर चालून येऊ लागलेलं गायीने पाहिलं. महाराज इकडं तिकडं पाहिलं, मालक नाहीये. आता आपल्या वासरावर हा झडप मारणार. महाराज तो यायच्या अगोदर तिनं दावं तोडलं, तिलाही बांधलेलं होतं, आणि वासराच्या समोर ती उभी राहिली. वाघाबरोबर तिनं झुंज दिली. आता वाघ आणि गाय, शेवट गाय तिच्याजवळ हत्यारं काय आहे? वाघाजवळ स्वयंभू काय आहेत? हत्यार आहेत. मेली गाय त्याच्यामध्ये, पण वाघालाही घायल केलं. जिवंत आहे तोपर्यंत, वासरापर्यंत नाही त्याला पोहोचू दिलं महाराज. जिवंत आहे तोपर्यंत नाही. सामान्य अशा प्रकारची पशु असणारी माता आपल्या अपत्याकरता स्वतःचा जीव धोक्यात घालते. तुकोबराय म्हणतात, हा जगाचा मालक आहे, जगाचा. आईपेक्षा अनंत पटीनं भक्ताविषयीची करुणा याच्या अंतःकरणामध्ये दाटलेली आहे. तो नव्हे दाता, प्राकृता या सारिका, तो दाता या प्राकृतासारखा नव्हे. सर्वसामान्यासारखा तो प्रेम करणारा नाहीये, कारण सर्वसामान्यामध्ये मायबापे सांभाळी ती, लोभा कारणे पाळी ती. तिथं काही ना काही लोभ असतो, अपेक्षा असते. भगवंताला कसलीच अपेक्षा नाहीये भक्ताकडून. शुद्ध भगवंताचं भक्तावर प्रेम आहे आणि परमात्मा समर्थ आहे. त्यामुळे चिंता करण्याची, भीती वाटण्याची काही गरजच नाहीये, आवश्यकता अशा प्रकारची नाही. सुखे करावे कीर्तन, मस्त अशा प्रकारचं महाराज निशंक होऊन भगवंताची कथा करावी, भगवंताचे गुण गावे. काही बिघडत नाही, कुणी काही करू शकत नाही. देव राखे तया मारिल कोण, न मोडे काटा हिंडतावन. तुकोबाराय म्हणतात, हे मी नुसतं पुराणातलं वाचून तुम्हाला सांगतो असं नाही, मला प्रत्यक्ष याचा काय आला, अनुभव आला. हे तो माझ्या अनुभवा आले जीवे, मला अनुभव आलेला आहे. अंतःकरणा म्हणून तो अनुभव अंतःकरणामध्ये स्थिरावलेला आहे. तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबाराय साधना करत असताना तुकोबारायांना अनेक अनुभव आलेले असणारे. तुकोबाराय डोंगरावर जात होते महाराज. 7 दिवस त्या भामगिरीच्या याच्यात राहिले. त्यावेळेला आजही डोंगरावर मोठे मोठे साप आहेत, असतातच साप. त्यावेळेला तर जंगल असेल, माणसाचा तिथं वास सुद्धा नव्हता. प्रकाश यायचं कारण नाहीये, हिंस्र पशुही असू शकतात. आणि अशा ठिकाणी राहिले. अनेक वेळेला तुकाराम महाराजांच्या जवळून ही मंडळी गेली असेल. तुकोबाराय म्हणतात, मला याचा काय आहे
अनुभव आहे. याचा अर्थ काय अनुभव आहे तुम्हाला? तर सहज शक्य आहे. तो बरं आहे म्हणणार भामचंद्रावर ज्यावेळेला सत्याग्रह करून भगवंताचं दर्शन होत नाही तोपर्यंत इथून उठायचं नाही, डोळे उघडायचे नाहीत, असे बसलेले आहेत. विठ्ठल 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 करत. तर त्यांच्या जवळ असा मोठा साप, काळा चहरी साप, फ फ फ असा करायचा. कानावर त्याचा फुसकार ऐकू येत होता ना. तुकोबाराने डोळे नाही उघडले. शेवट आकाशवाणी झाली की अहो तुकोबाराय भगवान सर्पाच्या रूपाने तुम्हाला दर्शन देण्याकरता आलेले आहेत. तुकाराम महाराजांनी सांगितलं, मी काही सापाचं दर्शन घेण्याकरता थोडी नामस्मरण करू लागलोय. मला पांडुरंगाच्याच स्वरूपात पांडुरंगाचं दर्शन हवंय, दुसऱ्या रूपामध्ये नाही लागत. तसं सगळं जग त्याचंच स्वरूप आहे. अनंत रूपे अनंत वेश देखील ना त्याशी. त्याला इथे याची काय गरज होती? मी नाही डोळे उघडणार. अहो तुमच्या जवळ साप आहे, असू देत, मी नाही डोळे उघडणार. मग भगवान प्रगट झालेले आहेत. तेव्हा हे तो माझ्या अनुभवे अनुभवा आले जीवे. माझ्या अनुभवाला अशा प्रकारचं हे आलेलं आहे. फक्त एकच आहे याच्यामध्ये, काय आहे? नारायण साह्य होतो. मग काय एक आहे? सत्य व्हावे. तो काय म्हणे? सत्य व्हावे. आहाच नये कारणा. खरा भक्त झाला पाहिजे. त्याने भक्ती खरी केली पाहिजे. अंतःकरणपूर्वक अशा प्रकारचं त्याचं हे कर्म होणं गरजेचं आहे. वरवर असता कामा नये. आपल्याला संसारामध्ये सगळा वरवरचा व्यवहार करायची सवय लागलेली आहे आणि मग तीच सवय घेऊन आपण इकडे येतो. महाराज आता काय पूर्वीच्या काळ कसं असेल माहिती नाही म्हणा, पण आज तर अशी इतकी वाईट परिस्थिती आहे. सगळेच माणसं महाराज खोटं बोलतात. वा 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 वा, काय आजचा दिवस धन्य. आज तुमचं सकाळीच दर्शन झालं. खरंच तुमचीच आठवण होत होती. असं वाटत होतं की खूप दिवस झाले आलेच नाही. वरून म्हणत राहतो आणि आतून म्हणतो मला वाटत होतं की हे येईल, आपण अगोदरच निघून जावं घरातून. आणि फोन सुद्धा केला नाही. त्यालाही माहिती असते की आपण फोन केला की हा काय आपल्याला भेटणार नाही करणार, तर ते याचाच जोडीदार ना. एवढा लापलीकपणा असं वरवरचा हे नाही. सरळ हे फोन निघाल्यापासून तर इतके माणसं खोटं बोलायचे शिकले. अहो तुम्ही घरी आहे का? घरीच असतो हा महाराज. घरीच राहतो. नाही हो मी चाललोय आता एसटीत बसलोय आणि घरीच राहतो. आणि हेच सवय घेऊन मग परमार्थात बसलेले राहतात माणसं. सवय त्याच इकडं नाही चालत. ते हाच नाही, वरवरपणा इकडं चालतच नाही. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. इथं वास्तवता लागते, वास्तवता. हा, खोटे कोठे सरे तुझ्या पायापाशी. अंतर जाणशी. म्हणून थोडं केलं तरी चालेल, पण खरं असावं. थोडे परी निरे अविट ते घ्यावे खरे. देवाकडे नाहीच चालत महाराज लबाडीनं. आपल्याला पदोपदी लबाड्याच करायच्या सवय लागलेल्या. म्हणून तुकोबाराय म्हणतात की तू का म्हणे सत्य व्हावे. सत्य असल्यानंतर निश्चितच तो मदत करतो, प्रश्नच नाहीये. वरवरची भक्ती नाही करावी. देवाला प्रार्थना करावी. तो का म्हणे नको वरपंग देवा. देवा आमच्याकडून तुझी वरपंग सेवा नको हो देव. आम्हाला शुद्ध अशा प्रकारची सेवा दे. तू का म्हणे देवा सत्य घ्यावी. आता सेवा तेव्हा आहाच नाही कारणा. तू का म्हणे सत्य व्हावे.
हाच नाही. मग हाच जर असेल तर मग काही उपयोग होत नाही. कारण हे खोटं आहे का म्हणजे खरं आहे का वरवरच आहे हे दुसऱ्याला नाही कळालं तर त्याला कळत, आणि तो आत आहे ना. मग तो आत असल्यामुळं मग येतच नाही. मग येतच नाही. महाराज केवढा त्या दुर्योधनाने अट्टहास केला होता याला जीव घालण्याकरता. लय प्रेम होतं याच्यावर दुर्योधनाचं. नाही पण निंदा करायचा ना आपल्याकडे ओढायचं होत त्याला, म्हणजे वर पण केवढा खर्च केला होता. खर्च किती मोठा होता. तो खर्चा फिरचाकडे नाही पाहत. अभिषेकाला काय काय आणलं हे पाहतच नाही. आत काय आहे पाहतो, भावना कशी आहे. देव महाराज अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. म्हणून देवाकडे जात असताना, देवाची भक्ती करत असताना आहाचपणा नसावा जीवनामध्ये, सत्यपणा असावा. हे तो माझ्या अनुभवे, अनुभवा आले जीवे, तुका म्हणे सत्य व्हावे. आहाच नये कारणा सुखे करावे कीर्तन, हर्षे गावे हरीचे गुण, वारी सुदर्शन आपणाची कळी काळा. भगवंताच्या कृपेनं या वर्षीची चातुर्मासाची सेवा आपली इथली तरी पूर्ण झालेली आहे. उद्यापासून गाथापारायणाला सुरुवात होते. विठ्ठल आश्रमामध्ये गंगेच्या पलीकडे संध्याकाळी 4 ते 6 कीर्तनाची सेवा राहील. ज्यांना शक्य असेल ते तिकडे येऊ शकतात. पण आता इथला कार्यक्रम संपलेला आहे. ज्ञानेश्वरी आणि गाथेची पूजा होते. पूजा झाल्यानंतर सर्वांना जय विष्णू महाराजांनी